और एक या ठिकाणी अपघाताचे मोठे दिसून येते. खूप प्रमाणात अपघात होतात आणि तुम्ही सांगता का थोडं साईडला हा रस्ता बघा, बघू शकता तुम्ही, इथे 2 गाड्या सुद्धा पास होत नाहीयेत. जेणेकरून आता या साईड भराव होता, तो साईड भराव केला असता तर कदाचित अभिषेकचा जीव वाचला असता. अभिषेक या ठिकाणून या ढिगाऱ्यावरून न जाता तो त्या साईडला, ह्या पुलाला धडकता त्या साईडला गेला असता. त्याचे हातपाय वगैरे मोडले असते पण तो जिवंत असता. आम्ही त्यांना वारंवार हेच सांगत आलोय की जे रस्ते झाले ते ऑलरेडी निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि आमच्या मंगल पार्क, समर्थनगर आणि विवेकनगर यांच्याकडे आम्ही मागणी पण केलेली आहे की का सदर मंगल पार्क, समर्थनगर तुमच्या वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये येतोय की नाही. कारण की सगळ्याकडे विकासाची कामं चालू आहेत. फक्त आमच्या मंगल पार्क, समर्थनगर, विवेकनगर आणि पाटीआई या प्रभागात विकासाची कामं होत नाहीयेत. रस्ते आणि त्यानंतर आता इलेक्शनचा पिरियड आलेला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की आता जी नगरपंचायतची लाईन आलेली आहे, आपले पाण्याची लाईन वगैरे आलेली आहे, त्यामुळे रस्त्याचे आता नुकतेच 8 महिन्यापूर्वी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. त्याच्यानंतर परत ते रस्ते उखडले जातील. मग याला जबाबदार कोण आहेत? तर हे नगरपंचायतवाले. गटारीचा पण विषय, गटारीचे झाकणं वगैरे खुली आहेत. तुम्ही बघू शकता, हे आमचे दत्तात्रय गव्हाणे साहेब आहेत, ग्रामसेवक. त्यात गटारीमध्ये पडून यांना वारंवार सांगितलं की गटारीचे झाकणं वगैरे लावा, पण कुठल्याही प्रकारचा त्यांनी तिथे येऊन त्यांनी बघितलेलं नाही. आणि वारंवार उत्तर हे दिलं जातं की आमच्याकडे माणसं नाहीत. मग माणसं नाहीत, मग तुम्ही कामं करता कशाला? आधीची जी कामं झाली तेव्हा माणसं होती, पण आता तुम्ही बिल वगैरे काढलं असेल, मग याला जबाबदार कोण आहे? यांनी तर नुकसान भरपाई पण नाही घेतलेली. याचप्रमाणे दुसरा एक माझा आमच्या नगरातला एक पोरगा आहे, तो पण त्या गटारीमध्ये पडलेला आहे आणि अपूर्ण रस्त्यामुळे खूप हानी होत आहे. पुढे पण आपण जाऊया आणि पुढे पण आपण बघूया की रस्ता अजून कसा आहे. रस्त्याला कुठल्याही प्रकारचा क्वालिटी नाहीये, काय नाहीये म्हणजे. आणि आम्हाला नुसतं सांगण्यात येते का ही माणसं वगैरे बाहेरून आलेली आहेत, कोण लक्ष देत नाही. हा ठीक आहे, आम्ही बाहेरून आलेलो आहेत, पण मग आमची घरपट्टी का भरली जाते? आमची पाणीपट्टी का भरली जाते तिथे? मग आम्ही जर बाहेरून आलोय तर मग आमची घरपट्टी घ्यायची नाही ना. आणि विकासाची कामं ही केली पाहिजेत, हे प्रशासनाचं काम आहे. आमच्या तिथे गटारीचं काम अतिशय निकृष्ट प्रकारे केलेलं आहे आणि त्याच्यावर जी झाकणं टाकलेली आहेत ती झाकणं अतिशय निकृष्ट आहे. त्याच्यावर साधा बारीक पोर जरी उभं राहिला तरी ते झाकण खाली जातं. अशाच प्रकारे महिन्यापूर्वी मी दुकानात जात असताना त्या झाकणावर चुकून माझा पाय पडला आणि मला 3 ते 4 ठिकाणी इथे पण आहे आणि माझ्या कमरेला पण आहे. अतिशय खोल हे झालेलं होतं जखम. जर ते झाकण कदाचित माझ्या पायावर पडलं असतं तर ते झाकण माझा पाय मोडला असता. याला जबाबदार कोण? अतिशय निकृष्टपणाचं काम आहे. तुम्ही जर आता आले तिथे त्या गटारीचं बांधकाम पाहिला किंवा गटार पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे गटार बांधली. थोडक्यात पत्रकार मित्रांना एवढंच सांगू इच्छितो, विषय राजकीय नाही किंवा अन्य काही नाही. मात्र प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी संवेदनशीलपणा जपण्याची गरज आहे. नागरिकांच्या एवढ्या समस्या आहेत, असे गंभीर प्रकार अपघातासारखे घडतात, त्यामध्ये अगदी कोवळ्या मुलांचे जीव जातात. त्याकडे प्रशासन जर गंभीरतेने संवेदनशीलपणे बघत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी सांगतो, जर अशा प्रकारचे कामं सुरू राहिली ना, अशा प्रकारचे अपघात जर घडत राहिले, गंभीर गोष्टी घडत राहिल्या, तर आम्हाला नाईलाजाने आंदोलनाची शस्त्र जे आहे ते उगारावं लागेल. एवढा तरी इशारा या निमित्तानं आम्ही देतो.